अय बैलगाडी मालक, सुट्टी मेकर, घ्या ना गाड्या लावून. थोडी गती कमी झाली मैदानाची. आपल्याला सेमी काढून जर वेळ मिळाला तर आपण बैलांना वेळ देतोय, गाड्या झुपायला वेळ देतोय. परत सायंकाळी 6 वाजता गावचा छबिन आहे, त्यामुळे लक्षात घ्या यात्रा कमिटीला पुढील कार्यक्रमाला जायचंय. आणि या मैदानाचा इतिहास आहे, सूर्य मावळतीला जायच्या अगोदर फायनल होतो. आणि बक्षीस वितरणाला या ठिकाणी आपण सर्वजण नाथ साहेबांच्या मंदिरात जाऊन या ठिकाणी बक्षीस सोहळा संपन्न केला जातो आणि मग छबिन्याला सुरुवात होते. त्यामुळे लक्षात घ्या, आपण वेळ लावू नका. माग 34 वाले तयार राहा. माग 34 वाले 33 सुटला की माग 34 वाले गाड्या वळवून लगेच उभ्या करा. सुटला 33 सुटला या मैदानातला. नाही 33 मध्ये 4 गाड्यांनी चौकात सुंदर अशी लढत चालू झाली. हिंगणगाव केसरी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सुंदर असं एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. गड क्रमांक 33 चा निकाला. तास क्रमांक 3 मधून धावली गाडी. प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज भुईंज या गाडीचा प्रथम क्रमांकाला. विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन. शंभू आहे का रे? प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज भुईंजकरांचा शंभू पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. वळवा गड क्रमांक 34 वळवा. आता सुंदर अशी गाडी पळाली. डावीला पाला प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज भुईंज यांचा शंभू पाला आणि उजवीला पाला बाबू चव्हाण हातमौसी भोरकरांचा संग्राम पाला. संग्राम आणि शंभूची सुंदर अशी गाडी सेमीस पात्र. त्याबद्दल अनिकेत ड्रायव्हर भुईंजकरांना या ठिकाणी 300 रुपयाचा ऑनलाईन इनाम आहे आणि समायोजनकर्त्यांना 200 मनपूर्वक धन्यवाद. वाला 34 वाला